थंडाई जर घरी बनवलेली असेल तर मस्तच, कारण तिचा पूर्ण इफेक्ट आपल्या तब्येतीवर पडतो। होळीमध्ये एक कॉमन गोष्ट असते थंडाई, आणि थंडाई जर घरी बनवलेली असेल तर त्याची गोष्टच वेगळी। तर आज आपण बनवूया थंडाई कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न मिळवता। कशा आहात तुम्ही? मी स्वागत करते माझे चॅनल वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये। चला तर मग आज आपण थंडाई कशी बनवायची ते बघूया। इथे मी बदाम, किसमिस, खसखस, मिरे, पिस्ता, सोप, हिरवी विलायची आणि टरबूज बी घेतलेला आहे। बघूया याचं प्रमाण कसं घ्यायचं। इथे मी बदाम 4 चम्मच घेत आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकतो। त्यानंतर मी खसखस घेत आहे। खसखस आपल्याला 2 चम्मच घ्यायची आहे। इथे आपण हिरवी विलायची घेत आहोत 4 ते 5। हिरवी विलायची स्वाद वाढवते आपल्या थंडाईचा। त्यानंतर आपण 1 चम्मच पिस्ता घेत आहोत। 1 चम्मच आपण सोप घेत आहोत। सोप आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे काम करते। त्यानंतर आपण टरबूजच्या बिया घेत आहोत, त्या 2 चम्मच आहे। बिया घेताना तुम्ही आधी टेस्ट करा, बऱ्याचशा वेळेला कडसर असा स्वाद येतो। त्यानंतर मी 1 चम्मच मिरे घालत आहे। थंडाई पिताना जो तिखटपणा जाणवतो तो ह्या मिऱ्यामुळे। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 चम्मच किसमिस घालत आहे। किसमिसमुळे आपल्या थंडाईला स्वीटनेसपणा येईल। त्यानंतर मी याच्यामध्ये एक जायफळ घालत आहे। आपल्याला हे 4 ते 5 वेळेस असं किसून घ्यायचं आहे, आपल्याला जास्त घालायचं नाही। जायफळ खूप चांगलं बॅलन्स करतं हे जायफळ आपल्या मसाल्यांसोबत। त्यानंतर मी याच्यामध्ये पाणी घालत आहे। पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही, फक्त हे भिजलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। पण भिजत ठेवायचं आहे 6 ते 8 तासासाठी। 6 ते 8 तास मी याला भिजवलं होतं। बघा किती छान फुललेत आपले बदाम। आता याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। आपल्याला याच्यात आहे तेवढं पाणी वापरायचं आहे, जास्तीचं पाणी नाही घालायचं आहे। आपण याला आता मिक्सरमध्ये काढून घेऊया। याला बारीक अशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ते। आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस वापरू शकतो, पण आपल्याला जर 1 महिन्यासाठी वापरायचं असेल तर त्यासाठी आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेट बनवावं लागेल। त्यासाठी आपल्याला आपण 2 कप साखरेचा वापर केला आहे। त्यासाठी आपण इथे 400 ग्राम साखर घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला 1.5 कप। थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही। आपल्याला याची चाचणी नाही बनवायची, आपल्याला साखर आहे ती मेल्ट करायची आहे, वितळून घ्यायची पूर्ण आपल्याला साखर। याला घट्ट पाक करायचा आहे, पण चाचणी बनवायची नाही आहे। आपण जो पेस्ट बनवून ठेवलेला आहे ते टाकून घेऊया याच्यामध्ये। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जे पाक बनवला आहे तो घट्ट बनवायचा नाही आहे। आपला जर पाक घट्ट बनला तर आपण जी पेस्ट बनवली आहे त्याचे लम्प्स तयार होते। त्यामुळे आपल्याला पाक जरा पातळच ठेवायचा आहे। आता मी याच्यामध्ये केशर घालत आहे। आपण केशरची क्वांटिटी आपल्या इच्छेनुसार कमी जास्त घालू शकता। आपल्याला यामध्ये कोणताही कलर टाकायचा नाही। आपण यामध्ये जे केशर टाकलेलं आहे त्यामुळे याला खूप छान असा कलर येईल। मी आणखीन 2 इन्ग्रेडियंट टाकत आहे यामध्ये, त्यामुळे आपल्या थंडाईला आणखीनच छान असा स्वाद येईल। त्यापैकी एक आहे सुंठ पावडर। 1 चम्मच सुंठ पावडर टाकत आहे। थंडाईमध्ये जो चरचरपणा आपल्या गळ्याला जाणवतो तो ह्या सुंठ पावडरमुळे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे गुलकंद। आपल्याला यामध्ये 2 चम्मच गुलकंद घालायचा आहे।
आपल्याकडे गुलकंद नसेल तर आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतील, त्याने छान असा स्वाद येईल आपल्या थंडाईला. याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही आहे याला, कारण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं. आपली थंडाई उकळत आहे. आपली थंडाई उकळून आता 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. याला आणखीन किती घट्ट ठेवायचं आहे हे बघण्यासाठी आपण चमच्यावर हे बघा अशी रेष ओढून घेऊया. आपली थंडाई चमच्याला चिटकली आहे, ती त्यापासून वेगळी होत नाही आहे, म्हणजे आपली थंडाई शिजल्या गेली आहे. आता याला आपण थंड करूया. थंड झाल्यानंतर ही काचेच्या भरणीत भरायचे. ही 2 महिन्यापर्यंत चांगली टिकते. या थंडाईला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला थंडाई प्यायची आहे तेव्हा याला आपण फ्रीजमधून काढा. ही थंडाई आपण पाण्यासोबतही पिऊ शकतो आणि दुधासोबतही पिऊ शकतो. आता आपण थंडाई कशी सर्व करायची ते बघूया. आपल्याला 1 ग्लास दुधासाठी 2 चम्मच थंडाई लागणार आहे. 2 चम्मच थंडाईमध्ये 1 ग्लास छान प्रकारे थंडाई तयार होईल. थंडाई ही होळीच्या वेळेलाच नसून तर पूर्ण उन्हाळा आपण पिऊ शकतो. त्या थंडाईमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. आपल्या शरीराला फ्रेशनेस आणि थंडावा देण्याचे काम ही थंडाई करते. याला आपण ड्रायफ्रूट टाकून सजवून घेऊया. तयार आहे आपली थंडाई. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा.